Hello students, myself Kiran Patil. Today we study the subject Mathematics first, part first. In this chapter we are studying the chapter number first, set. In this chapter, first of all we are observing the introduction of set, then types of set, then Venn diagram, then equal sets and subset, universal set, then interaction and union of sets, and number of elements in a set. Okay, first of all we are starting this chapter. All the students, we are in a front of test. प्रत्येकाचं आपलं पुस्तक हवंय समोर. पुस्तक असेल तरच तुम्हाला मी जे सांगणार तुमच्या लक्षात येणार. ओके, देन स्टार्टिंग द चॅप्टर नंबर फर्स्ट, सेट मॅथ फर्स्ट. In this chapter we are observe the page number first. Some figures we are given here. काही पिक्चर्स आपल्याला दाखवले. In this first one is a flower in a bucket, then bunch of keys, then flock of birds, then pile of notebooks, then collection of numbers. We are observing this all the pictures. First one, flowers of bucket, म्हणजे एका फुलदाणीमध्ये ठेवलेले फ्लावर्स, ते काय कलेक्शन. then bunch of keys म्हणजे या ठिकाणी चावींचा एक पंच दिलेला आहे. त्यानंतर फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांचा थवा आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. आणि नंतर पील ऑफ नोट्स बुक म्हणजे नोटबुकचा आपल्याला त्या ठिकाणी बंच दिसतोय. आणि त्यानंतर काही नंबरचे कलेक्शन. हे सगळे आपण गोष्टी मोजू शकतो. म्हणजे समजा त्या फ्लावर्समध्ये जे आपल्याला त्या फुलदाणीमध्ये जे फ्लावर्स ठेवले ते आपण काउंटिंग करू शकतो. त्यानंतर त्या बंचमध्ये की जेवढे ते पण आपण काउंटिंग करू शकतो किंवा ते एक्सप्लेन करू शकतो. किंवा त्या फ्लॉक्स म्हणजे त्या थव्यामध्ये किती पक्षी उडत आहेत ते पण आपण सांगू शकतो. मीन्स ऑल दिस कन्सेप्ट यू आर इन अ बंच, इन अ सेट. हे सगळे कशामध्ये, एका घटकामध्ये किंवा एका समूहामध्ये. मीन्स ऑल द ऑब्जेक्ट आर इन अ सेट. सगळे कशामध्ये, संचामध्ये. मग याच्यावर आपण डेफिनेशन संचाची किंवा सेटची डेफिनेशन आपण सांगू शकतो. व्हॉट इज मीन बाय सेट? मीन्स द कलेक्शन ऑफ सच ऑब्जेक्ट दॅट वी कॅन एक्सप्लेन. असं कलेक्शन, घटकांचं असे कलेक्शन की जे आपण सांगू शकतो, एक्सप्लेन करू शकतो, त्याला आपण काय म्हणू शकतो, सेट असं म्हणू शकतो. मीन्स इफ वी कॅन डायरेक्टली अँड clearly decide the object of a given collection, that is known as set. म्हणजे we can directly or clearly decide. आता फॉर एक्झाम्पल इन अ बंच ऑफ अ की मध्ये किती, त्या बंच मध्ये किती कीज आपण सांगू शकतो. म्हणजे क्लिअरली आपण त्याच्यात एक्सप्लेन करू शकतो किंवा डिसाइड करू शकतो. दॅट इज अ डेफिनेशन ऑफ सेट. मीन्स इफ वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड clearly decide the object of a given collection is known as set. That is the definition of set. कसली डेफिनेशन आहे, सेटची डेफिनेशन. मग या ठिकाणी आपण वेगवेगळे कलेक्शन आपण सांगू शकतो. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल आता नंबर ऑफ स्टुडंट्स जेवढे ऑब्झर्व करताय व्हिडिओ त्यांचा पण आपण एक सेट सांगू शकतो. कारण की मला कळते किती विद्यार्थी ऑब्झर्व करतायत किंवा किती विद्यार्थी बघतायत. और वी कॅन डिसाइड दी टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन अवर स्कूल म्हणजे आपल्या शाळेत किती विद्यार्थी ते आपण सांगू शकतो. इट इज अ कलेक्शन ऑफ सेट. किंवा वीक, एका वीक मध्ये असणारे डेज, वी नो द डेज संडे, मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे. दीज आर द डेज वी कॅन काउंट इट. देयर आर 7 days. मीन्स इट इज अ सेट. इट इज अ कलेक्शन ऑफ सेट. बट वी कॅन से हियर the brave children in the class. जे हुशार विद्यार्थी जर म्हटलं तर आपण सांगू शकतो माझ्या दृष्टीने वेगळे विद्यार्थी हुशार असतील, दुसऱ्या शिक्षकाच्या दृष्टीने वेगळे विद्यार्थी हुशार असतील. मीन्स इट कॅन बी नॉट बी क्लिअरली डिसाइड. म्हणजे ते आपण क्लिअरली सांगू शकत. मीन्स वॉट, इट इज नॉट अ सेट. म्हणजे हा सेट्स म्हणू शकत आपण नाही, कारण की आपण ते क्लिअरली सांगू शकत नाही म्हणून. त्याचप्रमाणे स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ द महाराष्ट्र. स्ट्रॉंग फोर्ट्स, आता प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळे फोर्ट्स, वेगवेगळे किल्ले काय असतील प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळे असतील. म्हणजे क्लिअरली आपण डिसाइड करू शकतो का नाही. दॅट इज नॉट अ सेट. दॅट इज नॉट एक्झाम्पल ऑफ सेट. म्हणजे समजा या ठिकाणी काही एक्झाम्पल घेतले. डेज ऑफ वीक, वी नो द डेज ऑफ वीक, देयर आर 7 days. मीन्स इट इज अ सेट ऑफ एक्झाम्पल. देन मंथ इन अ इयर, आपल्याला माहिती आहे देयर आर 12 months इन अ इयर. January, February, March, April, May. Means it is an example of set. Then brave children in the class, it is not a set because
the all children are decide not clearly which are the students are brave. Means all the teachers their point of view, प्रत्येकाच्या point of view तो कसा असेल वेगवेगळा असेल त्यामुळे. Then first 10 counting numbers. First 10 counting numbers we know that first 10 counting numbers are 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Means it is a set. Stronghold of the Maharashtra, it is also not decided clearly since it is not an example of set. Then planets in our solar system. We know the planets of our solar system, the Earth, then Moon, then Sun. These are the planets of the Sun. Means it can be clearly decided since it is an example of set. Means what? The set, if we can clearly and directly decide the object in the given collection, that is known as set. It is a definition of set. Means the set of natural numbers. Natural numbers are 1 2 3 4 5 6 7. Okay. Set of even numbers, set of odd numbers. Means set of numbers it can be decided since it is an example of set. Then how to explain the set? मग सेट जसं आपण बघितलं सेट म्हणजे संच आपण आज केव्हाच म्हणतोय संच आपण व्याख्या पण सांगितली की जे आपण प्रत्यक्षात किंवा डायरेक्टली सांगू शकतो किंवा एक्सप्लेन करू शकतो त्याला आपण संच असं म्हणतो बरोबर का. मग संच दाखवायचा कसं? Then set can be generally noted or generally use the name of capital letters. कशाने दाखवतो आपण ते कॅपिटल लेटर्सने आपण ते दाखवत असतो. कॅपिटल लेटर्स A B C D means the name of set will be decided or denoted as the capital letters A B C D. Then the objects in the set जे घटक असतील त्या सेट मध्ये it can be decided or it can be denoted as a small letter. जे सेट मध्ये ऑब्जेक्ट असतील ते आपण कशाने दाखवू शकतो स्मॉल नंबरने दाखवू शकतो. and the collection of object it can be written in the curly bracket. कशामध्ये राईट डाऊन करतो आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये. means set can be written as a capital letter denoted and then curly bracket means it is a notation or it is a writing of set. हे काय आहे सेटची रायटिंग. सेट कशाने दाखवतात कॅपिटल लेटरने दाखवतात. सेट म्हणजे ऑब्जेक्ट कशाने दाखवतात स्मॉल लेटरने किंवा नंबर्सने किंवा जे काही आपल्याला ऑब्जेक्ट दिले असतील ते ऑब्जेक्टने दाखवतात. सेट कशामध्ये लिहितात कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहितात. दॅट इज अ ब्रॅकेट्स ऑफ सेट इट कॅन बी रिटन ॲज अ इन अ ब्रॅकेट. सेटचे जे ऑब्जेक्ट्स असतात ते आपण कशामध्ये लिहू शकतो त्या ब्रॅकेट मध्ये लिहू शकतो. देन द नेक्स्ट वन इज हाऊ टू एक्सप्लेन द सेट. म्हणजे एक्सप्लेन कसं करू शकतो आपण सेट एक्सप्लेन कसं करतो किंवा राईट डाऊन कसं करू शकतो बरोबर का. मग आता या ठिकाणी तुम्ही कसं झालं सेट कशाने दाखवतात कॅपिटल लेटर्सने दाखवतात. सेट मध्ये ऑब्जेक्ट स्मॉल लेटरने किंवा नंबर्सने दाखवतात. सेट कशामध्ये लिहितात तर कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहितात. मीन्स दिस इज द एक्झाम्पल ऑफ सेट. मीन्स एक्झाम्पल ऑफ सेट द सेट ऑफ नॅचरल नंबर. सेट ऑफ नॅचरल नंबर what we give n is equal to 1 2 3 4 dash. This is the set of natural number. Okay, means we can write the n means capital letter, it can be denoted as a set. Then set we can be write in a curly bracket and then 1 2 3 4 6 it is a example of set. Okay, this is the method to write the set. ही काय आहे सेट लिहिण्याची पद्धत आहे. समजलं. Hello students, last video we are studying the what is meant by set. Set ची definition आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितली. सेट कसं लिहितं आपण ते बघितलं. Then today we write down or we study the methods of writing set. Methods of writing set. We know the set. Set means it is a clearly decide or clearly definitely say that the object collection of object it is known as set. We know that set can be denoted as a capital letters. The objects can be denoted as a small letter. Set can be written as a curly brackets. These are the last video we are studying. Then today we study or in this video we study the method of writing of sets. There are two methods to writing the sets. First one is a listen method or roster method. First method is the listing method or roster method.
listing method or roster method means what? In this method we are studying the set we can return in a collection of objects in a number form. जे ऑब्जेक्टचं कलेक्शन असतं ते आपण नंबर मध्ये किंवा जेवढी माहिती असेल ती आपण ती एका सिक्वेन्स मध्ये किंवा जशीच्या तशी राईट डाऊन करतो. दॅट इज अ लिस्टिंग ऑर रोस्टर मेथड. That is a listing or roster method. Means for example, we can consider the example the set of natural numbers. Set of natural numbers 1, 2, 3, 4, 5, 6 dot dot dot. These are the set of natural numbers. We can write all the objects in the set. काय सगळं आपण सगळे ऑब्जेक्ट एका सेट मध्ये लिहिले म्हणून दॅट इज अ रोस्टर मेथड. जर आपण यादी पद्धत असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल द कलेक्शन ऑफ द स्टुडंट्स इन आवर क्लास दॅट इज रिटन इन द फॉर्म. बरोबर आहे का? कॅटलॉग मध्ये सगळ्यांचे नावं घेतो. दॅट इज अ रोस्टर मेथड. कोणती यादी आपण दुकानात जर गेलो, दुकानात दिलं तर आपल्याला काय किराणा माल घ्यायचा त्याची आपण एक यादी करतो. मीन्स दॅट इज अ लिस्ट. काय करतो आपण? लिस्ट करतो. दिस इज द मेथड ऑफ रोस्टर मेथड ऑर लिस्ट मेथड. और सेकंड एग्जांपल वी आर एक्सप्लेन हियर द डेज इन अ वीक. For example, the set of days in a week. Then we know that the days in Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, and Saturday. Means we are writing that all 7 days in a set. काय केलं आपण सगळे 7 दिवस एका सेट मध्ये राईट डाऊन केले. मीन्स इट इज अ रोस्टर मेथड. त्याला आपण काय म्हणतो? रोस्टर मेथड. मीन्स इन दिस मेथड वी राईट द ऑल एलिमेंट्स ऑफ अ सेट कर्ली ब्रॅकेट. प्रत्येक एलिमेंट किंवा प्रत्येक ऑब्जेक्ट आपण काय करतो? एका सेट मध्ये लिहितो. दॅट इज नोन ॲज रोस्टर मेथड. ओके. देन नेक्स्ट वन सेकंड मेथड इज रूल मेथड और सेट बिल्डर मेथड. और सेट बिल्डर मेथड. रूल मेथड और सेट बिल्डर मेथड. त्याला आपण गुणधर्म पद्धत असं म्हणतो. मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला? गुणधर्म पद्धत. म्हणजे इन दिस मेथड वी आर राइटिंग द ऑल एलिमेंट्स इन अ कर्ली ब्रॅकेट. या मेथड मध्ये काय केलं आपण? सर्व एलिमेंट्स एका कर्ली ब्रॅकेट मध्ये दिलं. अँड इन दिस मेथड we are not directly write down the all elements in a curly bracket. Directly आपण ते elements curly bracket मध्ये न लिहिता. Means for example here we can write the set of natural number. हा जर आपल्याला रूल मेथडने किंवा रोस्टर मेथडने लिहायचं असेल तर we can write here n is equal to we are denoted here some variable to use here. For example we can use the x. X is a variable. X is a set of natural numbers. X is belong to natural number. Okay, x is belong to natural number and x is into 1 to last number. For example, we have considered here 8 numbers. Okay, means x is a number between a 1 to 8. 1 to 8 is equal to काय घेतलं? कारण आपण या ठिकाणी 1 पण घेतला आणि 8 पण घेतला. म्हणजे या ठिकाणी greater than or is equal to आपण दोघं साइन वापरले. Means we can write down here the set of x. X is belong to natural number and numbers in between 1 to 8. This is the roster method. Or second one is the example of Sunday, Monday, Tuesday, Wednesday. Means here the example of that is we can write here A is a set of x. X is belong to x is the set of or x is the days in a week. Days in a week. म्हणजे या ठिकाणी रोस्टर मेथड आणि सेट बिल्डर मेथड और रूल मेथड. रोस्टर मेथड मध्ये आपण सगळे डेज एक्सप्लेन केले. पण रूल मेथड मध्ये आपण काय केलं किंवा सेट बिल्डर मेथड मध्ये काय केलं? एक्स हा व्हेरिएबल घेतला आणि एक्स हा काय आहे तर त्या हप्त्यातले दिवस असं आपण या ठिकाणी मेन्शन केलं. मीन्स द रूल मेथड इन दिस मेथड वी डू नॉट राइट ऑल द एलिमेंट्स इन द लिस्ट. जनरली एलिमेंट इज इन व्हेरिएबल and this variable follow to explain it. कोणता एक व्हेरिएबल आपण यूज करत असतो, चल कोणता यूज करत असतो आणि ते चलचं आपण काय करत असतो? नोटेशन देत असतो. दॅट इज द सेकंड मेथड. These are the two methods to writing the set. ह्या दोन पद्धती सेट लिहिण्याची. फर्स्ट इज द लिस्टिंग मेथड अँड सेकंड इज द रूल मेथड. म्हणजे त्याला आपण याला यादी पद्धत असं म्हणतो आणि याला गुणधर्म पद्धत असं म्हणतो. ओके. जर आपण या दोघं पद्धतीमधला डिस्टिंग्विश किंवा फरक आपण जर बघितला
दोघांमध्ये फरक आहे. इन दिस मेथड वी आर राईट ऑल द एलिमेंट्स. इन दिस मेथड वी नॉट डायरेक्टली राईट डाउन दी ऑल एलिमेंट्स. In this method, all elements writing compulsory. In this method, we are using variable and denoted as a variable is a element. त्याच्यामध्ये जे व्हेरिएबल असते ते आपण एलिमेंटच्या स्वरूपात ते मेन्शन करू शकतो. ओके, या ठिकाणी काही एक्झाम्पल्स आहे आपल्याला ते कंपॅरिझन मध्ये पेज नंबर 3 वरचे ते बघून घ्यायचे, ते व्यवस्थित बघायचे. देन नेक्स्ट वन प्रॅक्टिस सेट 1.1. आता आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.1 बघणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये जे काही एक्झाम्पल्स असतील ते एक्झाम्पल आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार.